कुरुंदवाडच्या पाणीपुरवठा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पांना मंजुरी. पालिकेत सत्ताधारी विरोधक एकमेकांच्या सहमतीने मंजूर. योजनेस महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची 49,42,17,800 रुपयांची तांत्रिक मान्यता. कुरुंदवाड शहरातील वापरलेल्या सांडपाण्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन करण्याच्या प्रकल्पासह नवीन पाणीपुरवठा योजना जागतिक बँक सहाय्यित महाराष्ट्र नागरी पाणीपुरवठा सांडपाणी व्यवस्थापन व पुनर्वापर योजनेअंतर्गत अहवाल सादर करण्यास नगरपरिषदेच्या विशेष सभेत मंजुरी देण्यात आली. पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सोमवारी झालेल्या विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा मनीषा डांगे होत्या. मुख्याधिकारी मनोज कुमार देसाई, उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड आदी उपस्थित होते. शहरातील वापरलेल्या पाण्याचे शास्त्रोक्त पद्धतीने संकलन, वाहतूक प्रक्रिया, विलगीकरण व पुनर्वापर करण्यासाठी स्वच्छ भारत अभियान नागरी 2.0 अंतर्गत प्रकल्प राबवण्यात येणार आहे. यामध्ये मलजल प्रक्रिया केंद्र, मलजल वाहिनीचे जाळे, नाल्यांमधील सांडपाणी अडवून वळवण्याची व्यवस्था, उपसा केंद्र तसेच विद्युत, यांत्रिक व मोजमाप नियंत्रणाची कामे करण्यात येणार आहेत. 5 दशलक्ष लिटर प्रतिदिनपेक्षा कमी क्षमतेच्या प्रकल्पासाठी शासनाने नियुक्त केलेल्या पर्यावरणीय पायाभूत सुविधा अभियंता संस्थेसोबत नगरपरिषदेने करार करण्यासही मान्यता दिली. कुरुंदवाडची नवीन पाणीपुरवठा योजना जागतिक बँक सहाय्यित महाराष्ट्र नागरी पाणीपुरवठा सांडपाणी व्यवस्थापन व पुनर्वापर योजनेअंतर्गत शासनाकडे सादर करण्यास मंजुरी मिळाली आहे. 135 लिटर प्रति माणसी पाणी मागणीच्या आधारे तयार केलेल्या या योजनेस महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची 49,42,17,800 रुपयांची तांत्रिक मान्यता यापूर्वीच मिळाली आहे. योजनेसाठी आवश्यक वाढीव पाणी आरक्षणही मंजूर झाले आहे. या योजनेसाठी नगरपरिषदेचा 5% स्वहिस्सा 2,47,10,890 रुपये असून हा निधी विविध शासकीय अनुदानातून उपलब्ध करून घेण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. यावेळी नगरसेवक रमेश भुजुगडे, दीपक परीठ, तानाजी आलासे, जय कडाळे, अक्षय आलासे, जवाहर पाटील, वैभव उगळे, दीपक गायकवाड, प्रदीप चव्हाण, विशाल पाटील, संगीता कर्नाळे, अलका पाटील, विमल पोमाजे, सुनंदा आलासे, जयश्री पाटील, सुजाता जाधव, रुखसाना बागवान, आयशा बागवान, अलका मधाळे, जुवेरिया गोलंदाज, विजय पाटील, शुभम जोग आदी उपस्थित होते. SP न्यूज कुरुंदवाड. अशाच अपडेट्ससाठी SP न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.